नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी एक्सरसाइज 5.1 जीसीडी अँड एलसीएम यामधला क्वेश्चन नंबर 1 राईट ईच नंबर ॲज प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स हे शिकणार आहोत. पहिला आहे 69चा असा फॅक्टर घ्यायचा. इथं लास्टला आला 9, युनिट प्लेसला आला 9, म्हणजे 2च्या टेबलमध्ये येऊ नाही येणार, येईल 3ला. आपण याला जर 3ने केला 69 इज इक्वल टू 3 इंटू 23 कोणाच्या टेबलमध्ये येतं का? 23 स्वतःच्या टेबलमध्ये येतं, म्हणून राहिला 23. म्हणजे याचा उत्तर झाला 3 इंटू 23 आहे तसाच. याचा पहिला याला 3 इंटू 23. आता सेकंड आहे 27. आता 27चा करायचा. 27 कुठल्या टेबलमध्ये येतं? पहिला 3चा 3 इंटू 9. 9 कुठल्या टेबलमध्ये येतं? हा पहिला 3 आहे तसा ठेवला. आता 9ची आपण फोड केली. 3 3 9, 9 3 27. याचा आन्सर आला 3 इंटू 3 इंटू 3. नंतर तिसरा 78 कुठल्या टेबलमध्ये येईल? त्याला आपण पहिला 2 ने डिवाइड करूया. 2 ने डिवाइड केला 2 इंटू 39 कोणत्या टेबलमध्ये आहे का? नाही. 39 आणि 2 त्याचा आन्सर आला 2 इंटू 39. नंतर आहे 126. आता 126ला आपण पहिला 2 ने डिवाइड करूया. 2 6 जा 2 2 म्हणजे 2 इंटू 62 झाला. नंतर 2 इंटू 63 झाला. 63 कुठल्या टेबलमध्ये? 7च्या टेबलमध्ये येतं. 7 इंटू 9 येतं. आता 7 कोणत्या टेबलमध्ये येतं का? नाही, 7 स्वतःच्या टेबलमध्ये, म्हणून यो आहे तसा ठेवला. इथं आला 7. 9 कोणत्या टेबलमध्ये येतं? 3चा 3 इंटू 3. याचा आन्सर झाला 2 इंटू 7 3 इंटू 3. बस एवढाच. हे आहे त्याचं प्राईम फॅक्टर. क्वेश्चन नंबर 1 झाला आपला. 69चा आला 3 इंटू 23. 27 इज इक्वल टू 3 इंटू 9. मग आपण 9ची पण फोड केली, 9चे फॅक्टर पाडले. नंतर तिसरा आहे 78. मग 78चे फॅक्टर पाडले आणि 126चे फॅक्टर पाडले. आता 5.1 क्वेश्चन नंबर 2 राईट ऑल डिवायजर्स ऑफ इच फॉलोइंग नंबर्स. याच्यामध्ये मराठीमध्ये याला डिवायजरला बोलतात विभाजक. मराठी आणि इंग्लिशमध्ये मी सेम घेतोय. त्याच्यामध्ये आता पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 2 5.1 जीसीडी अँड एलसीएम. आता 18चा कसं येईल? 18 इज इक्वल टू 18ला 2 ने आपण डिवाइड केला. 2 9 जा 18. नंतर 2 इंटू 9. 2च्या टेबलमध्ये 9 येतं का? नाही. 3च्या टेबलमध्ये 2 इंटू 3 इंटू 3. 3 कोणाच्या टेबलमध्ये येतो? स्वतःच्या टेबलमध्ये येतो. म्हणजे इसका आन्सर झाला 18 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 3. पहिला प्रॉब्लेम झाला. सेकंड प्रॉब्लेम आहे 56 आहे. माझा पाहूया सेकंड 56 बरोबर. पहिला 2 ने डिवाइड करायचा. कुठला पण नंबर त्याला पहिला 2 ने डिवाइड करायचा. 2 इंटू 28 2 जा 56. नंतर 28 कुठल्या टेबलमध्ये येतात? 4च्या 4 इंटू 7 येतं. 4 7 जा किती येतं? 4 7 जा 28. माहिती आहे 2. 4 येतो 2च्या टेबलमध्ये येतं. 2 इंटू 2 इंटू 7. याने याला मल्टिप्लाय केला 14. 7 टू जा 14. 14 टू जा 28 टू जा 56. आन्सर आपला आला आहे तसा 56. माझा आन्सर आला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. थर्डवाला प्रॉब्लेम आहे 120. सेम 120ला आपण कसं करायचं? 2 ने डिवाइड करायचा. 2 इंटू 2 6 जा 120. 2 इंटू परत 2 ने याला डिवाइड केला 60ला किती येईल? 30 आला. 30 टू जा 60. नंतर 2 इंटू परत 2 ने केला आला 15. नंतर 2 इंटू 2 इंटू 2. आता इथं 15 आहे. 15 2च्या टेबलमध्ये नाही. 2च्या पुढं कोण आहे? 3 इंटू 5. इथे झाला हे 2 इंटू 2 इंटू 2 3 आणि 5. लास्ट स्टेप 5, कारण की 5 स्वतःच्या टेबलमध्ये येतो. प्राईम नंबर आहे, कुठल्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून हा झाला आपला आन्सर. 120 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. आता आपण पुढचं बघणार 256. 256ला आपण 2 ने डिवाइड केला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथं 1 बाकी झाला 128 आला. परत त्याला 2 ने घेतला. 2 6 जा 12 आणि 2 4 जा 64. परत 2 ने घेतला. इथं 2 द्यायचा राहिला. 2 इंटू 64. 64चा काय? परत 2 ने घेतला आपण. 2 3 जा 2 2 जा
परत 2 × 2 × 2 आता 32चा घेतला, परत 2 ने घेतला, 2 × 16, 16 32, परत 2 ने आला, 2 × 8 आला, परत 2 ने घेतला, 2 × 4, परत घेतला, याचा 20 झाला, 2 × 2 × 2 × 2 8 वेळा. आता पुढचा आहे 67. 67 कोणत्या टेबल मध्ये येतं का? आठवा. 67 कोणत्या टेबल मध्ये येतं का? नाही येत. म्हणून 1 × 67 इतकाच. अशा प्रकारे आपला 5.1 सॉल्व्ह करून झालेला आहे.